तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी। अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर भाजप विरोधी प्रमुख सर्व नेत्यांची उपस्थिती। कुणीच जरी आले तरी आता आम्ही माघार घेणार नाही, जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील। धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आता माढ्यातून शरद पवारांच्या पक्षांच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्यानं रंगतदार लढत होणार आहे। शरद पवार अकलूजमध्ये दाखल झालेले असताना एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार नारायण पाटील देखील भेटीसाठी दाखल झाले आहेत, त्यामुळे महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे। आज अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी पोहोचले। आज दुपारी 4 वाजता जयंत पाटील हे देखील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचणार असून येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबीय व हजारो कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत। शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे एकत्रित आल्याने याचा परिणाम माढा लोकसभा सोलापूर मतदारसंघाच्या निकालावर दिसणार आहे। शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी प्रवीणदादा गायकवाड, शेकापचे भाई जयंत पाटील, बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे उपस्थित आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्हीलचेअरवर बसून शरद पवारांचं स्वागत केलं। करमाळा येथील महायुतीचे माजी आमदार नारायण पाटील मोहिते पाटील यांच्या घरी पोहोचल्यानं महायुतीला धक्का बसलाय। शिंदे शिवसेनेचे नेते मोहिते यांच्या घरी पोहोचल्याने हा महायुतीला धक्का मानला जात आहे। 2019 साली किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला होता। सध्या करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे महायुतीसोबत आहेत। महायुतीत ही जागा संजय मामा शिंदे यांच्याकडे जाऊ शकते, त्यामुळे नारायण पाटील आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेऊ शकतात अशी माहिती आहे। दुसरीकडे माढा येथील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे हे देखील दाखल झाले। याशिवाय सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे। येथील शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप देखील या ठिकाणी दाखल झालेत।